नमस्कार, मी अमोल जोशी. महाराष्ट्र देशामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पहिली महत्त्वाची बातमी, भारतीय आक्रमणाच्या भीतीनं पाकिस्तान बिथरलाय आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारत बदला घेणार या भीतीनं पाकिस्ताननं याआधीच अरबी समुद्रामध्ये युद्ध सराव सुरू केलाय. शिवाय नियंत्रण रेषेवरही पाकच्या कुरापती सुरू असून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. त्यातच आता बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी करून भारताला चिथावणी देण्याचा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न सुरू आहे. पाकिस्तान एक फेल्ड नेशन है और याद रखिए, ये ताकतें कभी भी भारत को सुकून से रहने नहीं देंगी. आज वक्त है कि हम इनको एक मौसर जवाब दें ताकि हमेशा के लिए ये दहशतगर्दी का ये जहर हमेशा के लिए खत्म होकर रह जाए. तुम कौन सा मिसाइल टेस्ट करते टेस्ट कर लो, याद रखो, मगर भारत तुम्हारे से ताकतवर है और हमेशा रहेगा इंशाअल्लाह. तर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी करून भारताला चिथावणी देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सुरू आहे. मात्र भारताकडील क्षेपणास्त्र पाहता चाचणी आधीच पाकिस्तान नापास झाल्याचं चित्र आहे. एक नजर टाकूया भारताच्या ब्रह्मास्त्रांवर. ब्रह्मोस याची क्षमता आहे 100 ते 500 किलोमीटर. ब्रह्मोस 2 याची क्षमता 1000 ते 1500 किलोमीटरची. अग्नी 1 या आपल्या अस्त्राची क्षमता आहे 700 किलोमीटर. तर अग्नी 2 या क्षेपणास्त्रांची क्षमता 2000 किलोमीटर पर्यंतची. अग्नी 3 हे आपलं क्षेपणास्त्र 3000 किलोमीटर पर्यंत हल्ला करू शकतं. तर अग्नी 4 हे 4000 आणि अग्नी 5 हे 5000 किलोमीटर पर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकतं. K100 ची क्षमता आहे 400 किलोमीटर. पृथ्वी 1 150 किलोमीटर. पृथ्वी 2 250 किलोमीटर. पृथ्वी 3 350 ते 500 किलोमीटर. धनुष आणि पृथ्वी 4 या दोघांचीही क्षमता आहे 350 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची. ॲस्ट्रा या क्षेपणास्त्राची क्षमता 80 किलोमीटरची. तर निर्भयची क्षमता आहे 1000 किलोमीटर. तर भारतीय आक्रमणाच्या शक्यतेनं बिथरलेल्या पाकिस्ताननं सगळ्यांकडे पदर पसरायला सुरुवात